चांगला चेंडू अख्तर भाई शेख यांचा पहिला डॉट चेंडू येतो. भालचंद्र दिवाणाचा चेंडू काही समजलेला नाही. डॉट बॉल. आणि चांगलाच चेंडू टोललेला आहे. चांगलीच अशी फिल्डिंग आणि चांगलाच थोर येतोय विकेट किपर यांच्याकडे. कैलास पाटील जरा आम्हाला डोंगरीपाडा संघाचा कैलास पाटील 1 ओव्हरसाठी जरा सहकार्य करा ना. फायनल चालू आहे म्हणून आणि खरोखर चांगला चेंडू मारला आणि षटकार यासाठी गणेश कोटाले यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर पहिला षटकार येतोय. उत्तुंग असा फायनल चालू आहे म्हणून कैलास खरोखर चांगला चेंडू मारला आणि षटकार यासाठी गणेश कोटाले यांच्या तिसऱ्या चेंडू मध्ये षटकार आलेला आहे. अख्तर शेख यांना मारलेला आहे. चौथा चेंडू घेऊन जातील गणेश कोटाले यांच्यासाठी आणि गॅप मध्ये ढकलून दिलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात. एकच धाव पूर्ण केलेली आहे आणि संघात धावसंख्या झालेली आहे 8. बिनबाद 8 अशी धावसंख्या झालेली आहे मल्हारी मास्टर डोंगरीपाडा संघाची. झेल उडालेला बघूया आणि झेल ड्रॉप झालेला आहे दिनेश म्हात्रे यांच्याकडून आणि 1 धाव पूर्ण केलेले आहे भालचंद्र दिवाणी. आणि शेवटचा चेंडू येऊन जातील गणेश कोटाले यांच्यासाठी. संघाचा धावसंख्या झालेली 9 बिनबाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू डॉट विकेट गेलेली आहे. कालपासून आपल्याला जेवण चहा नाश्ता अप्रतिम असं खाऊ घातलंय. अशा आमच्या भिवंडीचे मोहन भाऊ आणि योगेश या दोघांनी भिवंडीवर एवढा माझ्या शब्दाला मान ठेवला आणि स्वतः त्यांची तारीख पण होती तरी पण ते आले आणि त्याबद्दल मी एक आमच्या असोसिएशनतर्फे आम्ही पुरस्कार करतोय. विनंती करतो अध्यक्षांना की त्यांनी त्या टी शर्ट आणि एक सन्मान चिन्ह देऊन तो सत्कार करावा. स्कोर आहे 9. गेल्या वर्षी पण ते आले होते आणि यावर्षी पण ते आलेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की सन्मान चिन्ह आणि एक टी शर्ट त्यांना देऊन सत्कार करावा. त्यात मी अनंत सल्लागार आमचे गिरीधर भातेभाई यांनी पुढे यायचंय. भाई तुम्ही सरपंच होते सत्कार होते आमच्या जेवण बनवणाऱ्यांचा. खूप छान जेवण दिला. 2 दिवस आम्हाला चहा नाश्ता वेळेवर दिलात. मोहन काका आमचे माझ्याबरोबर एपीटूरच्या माध्यमातून माझ्याबरोबर फिरत असतात. माझे स्पेशल कुक आहेत ते एपीटूरचे. तसेच त्यांचे सहकारी योगेश यांचेही सत्कार होतोय. एक सन्मान चिन्ह आमची एक आठवण आणि एक टी शर्ट आम्ही त्यांना प्रदान करतोय. धन्यवाद. आणि पुढे असे आमच्याकडे या. ओम म्हात्रे इथे यायचंय. ओम म्हात्रे तर इथे यायचंय. पंचांनी आऊट दिलेलं आहे लक्षात द्या.
लेट दिलाय रे एकदम आउट लेट दिलाय आउट दिला ना आउट दिला विषय खतम ना सांगा हे पंचांना आउट सांग ना पंचांचा निर्णय अंतिम असेल हे लक्षात असू द्या. बोलायला पाहिजे बोलायला लागला पंचांचा निर्णय आणि कैलास पाटील कुठे असतील ते इथे या. कैलास पाटील मला सहकार्य करा मला. विलास पाटीलचा भाऊ वसंत टार्गेट नाही पहिली मॅच आता सुरू होणारा सामना हा मल्हारी मास्टर आणि टायगर मास्टर या दोन संघामध्ये होत आहे. आतापर्यंत मल्हारी मास्टरचे 9 धाव कंप्लीट झालेले आहेत आणि सुंदर असा फटका म्हणावा लागेल. पाहूया झेल होते का आणि ते काही झेल ट्राय केलं का ते बंद होत नाही आहे. चांगला असा थ्रो म्हणावा लागेल. चांगलं कलेक्शन अशा पद्धतीने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. भालचंद्र यांनी स्ट्राईक करत आहेत ते भालचंद्र दिनेश. बघूया पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतात ते. हो सुंदर असा चेंडू दिनेश याने हाताळलेला आहे आणि जो लाईन होती चेंडूची ती अप्रतिम सुंदर. अशीच प्रत्येकाने लाईन पकडली तर चांगलं असेल प्रत्येक संघासाठी. बघूया दिनेश मात्रे हे पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतात. भालचंद्र टू दिनेश. हो सुंदर असा फटका म्हणावा लागला. लेग साईडला केलेला चेंडू आणि बघता 2 धावा कंप्लीट 2 धावा कंप्लीट झालेले तिथे. 2 धावा घेताना इथे रनआउटच्या रूपाने भालचंद्र आऊट होत आहेत आणि बघूया त्यांची जागा घेण्यासाठी कोण जात आहेत. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11. 2 बाद 11. महेश पाटील यांचा उत्कृष्ट असा तो म्हणावा लागेल आणि रनआउटच्या रूपाने भालचंद्र बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी वसंत भोईरे आलेले आहेत. नाही सॉरी भालचंद्र प्रभाकर दिवाळे आलेले आहेत. बघूया कशा पद्धतीने ते पुढचे चेंडूचा सामना करतात. प्रभाकर टू दिनेश. बघूया कसा समाचार घेतात दिनेशच्या बॉलचा प्रभाकर. सुंदर असा फटका म्हणावा लागेल आणि एकच धाव ते कंप्लीट होते. दुसरे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याला दिसत नाहीये. सुंदर असं शतरक्षण आसिफ भाई यांच्याकडून. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दिनेश मात्रे यांच्याकडून. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13. बघूया दिनेश मात्रे आपल्या पुढचा चेंडू घेऊन जाते ते वसंत भोईर यांच्यासाठी. सुंदर असं चेंडू आणि त्रिफलाचित्त झालेले आहेत ते वसंत भोईर. खूप सुंदर असं चेंडू म्हणावं लागेल. टायमिंग होतं वसंत भोईरकडे परंतु ते
त्या बॉलचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही आणि 3 गोल झालेले आहेत. त्यांची जागा भरून घेण्यासाठी बघूया आता कोण आहेत मैदानामध्ये. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नागेश दलवी येत आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकेकाली ते खूप मैदान त्यांनी गाजवलेले आहेत. बॉलिंगचं सांगायचं झालं तर त्यांच्यासारखी बॉलिंग अजून सुद्धा कोणी करू शकत नाही. लाईन टू लाईन. दुसऱ्या सत्रातील ही मोठी मॅच आणि मल्हारी मास्टर या संघाला आतापर्यंत 2 हादरे बसलेले आहेत. वसंत जाधव यांच्या विकेट नंतर मैदानात आलेले आहेत ते नागेश दळवी. बघूया नागेश दळवी कशा प्रकारचे खेळ करतील आणि किती धावा स्वतःसाठी आणि संघासाठी जमवतील. नागेश दळवी शेवटचा चेंडू धावसंख्या 13. शेवटचा चेंडू घेऊन जातील दिनेश म्हात्रे नागेश दळवीसाठी. धावसंख्या 13. उतुंग असे शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला नागेश दळवी मैदानात. संघाला आणि प्रेक्षकांना त्याच्या बॅटमधून धावांची प्रतीक्षा. बघूया ही प्रतीक्षा किती धावांनी ते पूर्ण करतील. या चेंडू किती आणि उत्तम मारलेला हा फटका हवेत आणि ते मात्र पप्प्याची प्रशंसा करावी लागेल. त्यांनी झेल व्यवस्थितरित्या डाय करून टिपलेला आहे आणि नागेश ज्या गतीने आला होता त्याच गतीने परत जात आहे आणि नागेशच्या रूपाने इथे 3रा हात बसतो. दोस्तों जिंदगी खेल का मैदान है. कभी हार का अफसोस तो कभी जीत का अभिमान है. कभी खुशी में चौका छक्का है, कभी बेबसी में हक्का प्रतीक्षा आणि त्याची प्रसिद्धी या मैदानात आलेली आहे. बघूया नागेश दळवी यांची जागा भरून काढण्यासाठी रवी पाटील आणि रवी पाटील फारच अनुभवी असा हा खेळाडू व्यवस्थितरित्या टिपलेला आहे आणि नागेश ज्या गतीने आला टायगर मास्टर या संघाकडनं आणि रवी पाटील. दोस्तों जिंदगी खेल का मैदान कभी जीत का अभिमान. परंतु सुरुवात जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाहीये असं मी म्हणेन. कारण की मल्हारी मास्टर या संघाकडे गणेश कोठावळे, वसंत जाधव असे मोठे खेळाडू आणि फारच कमी धावा पटकावून हे परतलेले आहेत. परंतु एक हिरा, एक डायमंड मल्हारी मास्टर या संघाचा मैदानात अजून सुद्धा हा युद्ध, ही लढाई लढत आहेत आणि तो सेनापती म्हणजेच प्रभाकर दिवा. बघूया प्रभाकर दिवा कशा प्रकारची खेळी करतील, किती धावा जमवतील. टायगर मास्टर संघाकडनं 3रं षटक घेऊन येतील ते महेश पाटील. महेश पाटील यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर फिरकी हा गोलंदाज यांच्या हातामध्ये जादू आहे. डावी आणि उजवीकडे दोन्हीकडे बॉल फिरवण्याची क्षमता ठेवणारा हा गोलंदाज आणि स्ट्राईकला आहेत ते प्रभाकर दिवा. मल्हारी मास्टर या संघाचा डायमंड. बघूया डायमंड किती धावा मिळवते. याचे जोर कॅच मारलेला आणि शॉट बघूया आणि यशस्वीरित्या टिपलेला आणि ते मोठा हादरा बसतो तो या संघाचा डायमंड मास्टर. किती धावा मिळवते इथे डायमंड इथे कमी खर्चामध्ये इथे परततो आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत नरेश माळी. आणि इथे मोठा हादरा बसतो तो मल्हारी मास्टर. खूप
जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, डायमंड यशस्वी सुद्धा झाला होता घासामध्ये, परंतु इथे आसिफ त्यांची जागा भरून काढण्यासाठी नाही आहे, कारण आसिफला सुद्धा ठाऊक होतं की हा कॅच किती महत्वाचा आहे. हा जर कॅच जर सुटला डायमंड किती इथे आशिष यांनी कॅच पकडलेली आहे, मित्रांनो कॅच नाही तर त्यांनी मॅच मध्ये पकड जमवलेली आहे. महेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाते नरेश माळीसाठी, पुन्हा एकदा हवाई सफरसाठी पाठवून दिले चेंडूला. बघूया खेळून नाही का झेल पडला होता हातातून, परंतु हातातून झेल सुट्टा इथं जात आहेत 4 धावा आणि 4 धावाने संघाची धावसंख्या होत आहे ती 17. महेश यांनी आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाते नरेश आणि त्यांच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकाराने खापा उघडतायत ते नरेश माळे. नरेश माळे महेश यांच्या तिसऱ्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतील, पुन्हा एकदा चौरकस मारण्याचा आणि मिडॉनच्या दिशेने खेळून काढलेला आणि चांगलीच फिल्डिंग आणावी लागेल. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न आणि दोन्ही धावा यशस्वीरित्या दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत आणि संघाची धावसंख्या जी आहे 2 धावांनी पुढे सरकते ती म्हणजे 19. बघूया महेश पुढचा कशा प्रकारे चेंडू टाकतील. आतापर्यंत त्यांनी 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि एज लागते आणि इथे मात्र झेलबाद होत आहेत ते नरेश माळे. पुन्हा मल्हारी मास्टर या संघाला नरेश माळे यांच्या रूपानं नरेश आणि 3 चेंडूचा सामना केला होता आणि 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या होता. झेलबाद होत आहेत नरेश माळे यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येतोय, परंतु मल्हारी मास्टर या संघाचा कोहिनूर हिरा जो आहे अजून सुद्धा मैदानात आहे. रवी पाटील आणि रवी पाटील यांच्याकडनं अधिक धावा बनतील अशी अपेक्षा आहे संघाला, परंतु हा कोहिनूर हिरा अजूनपर्यंत स्ट्राईकला नाहीये. 19 संघाची धावसंख्या होत आहे ती 19. 2 चेंडू बाकी या षटकात आणि महेश यांचे अजून 2 चेंडू बाकी शिल्लक आहेत. मित्रांनो, जिंदगी में कभी मायूस नहीं होना चाहिए और इसी पर मैं एक शायरी पेश करता हूँ. छिप छिप अश्रु बहाने वालों, छिप छिप अश्रु बहाने वालों, मोती रस लुटाने वालों, कुछ सपनों के मर जाने से जीवन नहीं मरा करता है. आणि आलेला खेळाडू रोहिदास माळी, नरेश माळी यांचे मोठे बंधू. बघूया कशा प्रकारची खेळी करतील. महेश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातील ते रोहिदास माळी यांच्यासाठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉल यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि धाव चेंडूची सांगता होतीये आणि महेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातील ते रोहिदास माळी यांच्यासाठी. रोहिदास माळी हे महाराष्ट्र पोलीस पदी आहेत. आपल्या परिवारापेक्षा जनतेच्या सुरक्षेला अधिक महत्व देणाऱ्या संपूर्ण देश जेव्हा सण साजरे करत असताना तेव्हा सुट्टीची तमा न बाळगता जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरावा खाकीतील देवाला माझा नमस्कार. आणि इथे मात्र सण साजरे करत असताना माळी यांचा झेल टिपला गेलेला आहे आणि खाता न उघडता ते परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. सुरक्षेसाठी रस्त्यावर खाकीतील बसलेले आहे आणि एका पाठोपाठ संघाला मोठे मोठे हादरे बसत आहेत. आणि बघूया रोहिदास माळी यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात कोण येत आहेत ते प्रमोद ठाकरे. किती विकेट दिले यांचे? प्रमोद ठाकरे कसं काय विकेट किती दिले यांचे? संघाची धावसंख्या होत आहे ती 19. 6 विकेट 6 विकेट गेलेले आहेत. 7 विकेट
35चा खेळाडू हा 7 विकेट गेल्यानंतर येईल. 7 झालेले 7 विकेट 8व्या बरोबर आहे 7 विकेट हा सॉरी 7 विकेट गेलेले आहेत. जरा लक्षात असू द्या, क्षमा असावी. 7 विकेट गेलेले आहेत आणि येणारा खेळाडू 8वा आहे. बरोबर हो आणि आता मात्र मैदानात येतो तो 35चा खेळाडू प्रमोद. बघूया प्रमोद कशा प्रकारे खेळी करतील. आणि स्ट्राईकला आहेत ते रवी पाटील. रवी पाटील म्हणजेच या संघाची एक मजबूत बाजू मैदानावर स्ट्राईकवर. अब घूमेगा बल्ला अपने शेर का, रनों की बरसात होगी, घुटने टेक देगा हर बॉलर, अपने जीत की बारात होगी. देखते रवि पाटिल किस तरह खेल खेलते हैं. बल्ले की एज लगकर स्लिप में गेंद गई है और एक रन उन्होंने वहां से कंप्लीट किया है 20 रन पूरे हो और टीम का स्कोर होता है 20. आणि चौथं षटक घेऊन येतात ते गणेश सुकाट. बघूया गणेश कशा प्रकारची गोलंदाजी करतील. गणेश यांच्या गोलंदाजीविषयी म्हणायचं झालं तर हा फार चतुर आणि चालाक असा गोलंदाज, परंतु त्याची चालाकी दमन दौऱ्यामध्ये दिसून आलेली नाहीये. स्ट्राईक लाईक तो प्रमोद. बघूया कशा प्रकारचे समाचार घेतील आणि व्यवस्थितरित्या पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि दोन्ही खेळाडू यशस्वीरित्या 2 रन पूर्ण करतायत. गणेश सुगाड यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा त्यांनी गमावलेल्या आहेत. पुन्हा स्ट्राईक लाईक ते प्रमोद. 2 धावांनी स्वतःचं खातं उघडले प्रमोद आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर घातलेली आहे त्यांनी. संघाची धावसंख्या होत आहे ती 21. 7 बाद 21. पुन्हा प्रमोद तू गणेश तू प्रमोद. बघूया कशा प्रकारे सवाल पुन्हा त्याच गतीने पॉईंट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आणि इथे मात्र गचाल सत्रेक्षण होत ते पप्याकडनं. पप्या कशा प्रकारे आणि या मिसमिलचा परिणाम असा की ते मल्हारी मास्टर या संघाला 4 धावा मिळून जातील. संघाची धावसंख्या होत आहे ती 26. प्रमोद वैयक्तिक 6 धावांवर खेळत आहे. 2 चेंडूंचा त्यांनी समाचार घेतलेला आहे आणि या 2 चेंडूवर त्यांनी 6 धावा मिळवल्या आहेत. बघूया गणेश सुगाड यानंतर चेंडू कशा प्रकारे हाताळतील, कारण की हे दोन्ही चेंडू त्यांनी आखूड टप्प्याचे ठेवले होते आणि या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा खरपूस समाचार घेतलेला आहे तो म्हणजे प्रमोद यांनी. प्रमोद विषय म्हणायचं झालं तो आज हमारा है कल तुम्हारा होगा, आगे बढ़ो कदमों में जमाना होगा, सितारे तो बहुत छोटी बात है यारो, हौसला हो तो हर तीर पर तुम्हारा निशाना होगा. बघूया प्रमोद आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना 6 धावा जमवल्या आहेत आणि यानंतर कशा प्रकारे ते सामना करतील गणेश सुकाड यांच्या गोलंदाजीचा. सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या प्रमोद यांच्या बॅटिंगकडे. बघूया प्रमोद किती धावा जमवतील, कारण संघाची स्थिती थोडी अडचणीत असताना प्रमोद मैदानात दाखल झालेला आहे आणि तो आपली कामगिरी चोखरित्या बजावताना दिसत आहे. प्रमोद गणेश सुकाड. बघूया गणेश सुकाड कशा प्रकारची गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर गणेश सुकाड आणि खोट टप्प्याने टाकलेला यॉर्करमध्ये चेंडू आणि त्यांना खरपूस समाचार घेतला होता आणि तेवढंच महत्वाची इथे फिल्डिंग करतायत. बघूया किती गोलंदाजी करतील ते मात्र यशस्वीरित्या आणि खोट टप्प्याने टाकलेला यॉर्करमध्ये चेंडू आणि त्यांना खरपूस समाचार घेतला होता आणि तेवढंच 9 धावा दिलेल्या आहेत आणि प्रमोद किती धावा पूर्ण होतात 8 धावांवर खेळत आहेत. शेवटचे 2 चेंडू गणेश सुकाड यांच्या षटकातील बाकी आहेत आणि 5वा चेंडू घेऊन जातील ते प्रमोद ठाकरे यांच्यासाठी. प्रमोद ठाकरे
आतापर्यंत चांगली खेळी केलेली आहे. बघूया या चेंडू चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये नो मॅन लँड मध्ये बॉल पडतोय. एकदा यशस्वीरित्या पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन्ही खेळाडू यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या होत आहे ती 30. शेवटचा चेंडू घेऊन जातील गणेश सुगाट प्रमोदसाठी. प्रमोद याने आतापर्यंत 10 धावा जमवलेल्या आहेत स्वतःसाठी आणि संघासाठी. 4 चेंडूमध्ये तोच प्रमोद मैदानात. बघूया शेवटच्या चेंडूवर कसा समाचार घेतील गणेशाच्या आणि मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे दोन्ही खेळाडूंना एका धावावर समाधानी राहावं लागेल. 4 ओव्हर झालेले आहे, 4 ओव्हरचे आहे ना. 4 ओव्हर कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या होत आहे ती 31. विजयासाठी टायगर मास्टर कामन या संघाला 4 षटकांमध्ये 32 धावा जमाव्या लागतील. अचानक मास्टर कॅप्टन आणि जय हनुमान मास्टर कॅप्टन यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. अंपायर से विनती होंगी कि मैच की शुरुआत जल्द से जल्द कीजिए आप. गडबड झाले म्हणून मग मल्हारी मास्टर या संघाने त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. इसके बाद एक फाइनल बाकी है. पण बोलवतो नाही राजावर गादी सोडून आला खेळायला. किती टार्गेट जय हनुमान मास्टर संघाला विनंती असेल की आपले कर्णधार पाठवायचे आहेत नाणेफेकीसाठी. मल्हारी मास्टर या संघाने त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोस्तों क्रिकेट में मजा ही तब आता है. दोस्तों क्रिकेट में मजा ही तब आता है खेलने में जब सामने कोई जबरदस्त हो. दोस्तों मजा ही तब आता है खेलने में जब सामने कोई जबरदस्त हो. बिना कुछ किए जीतने का फायदा ही क्या. बिना कुछ किए जीतने का फायदा ही क्या. मजा तब है जब इम्तिहान सख्त हो. जब इम्तिहान सख्त हो. बघूया टायगर मास्टर 32 धावांचा जो लक्ष्य आहे तो लक्ष्य किती षटकामध्ये कंप्लीट करेल आणि मल्हारी मास्टर कशा पद्धतीने इथे व्यूहरचना करतील आणि टायगर मास्टरच्या खेळाडूंना लवकरात लवकर आउट करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. इसका फाइनल ले लो क्या है क्या. इसके बाद जो आपका ही ना आपका और वो ये लोग तो मार देगा रन. बोल नहीं सकते. 24 पे 32 इजी है लेकिन 8 रन ज़्यादा है. मार देगा. वो लंबू बस मारा था. वो 6 एक ओवर में 6 रन चाहिए थे उनको. तो शाहिद खान ने जो गेंदबाजी की थी 6 रन भी नहीं लेकर देती. त्याला रायटिंग बरोबर आहे आपली. छान आहे मस्त. ठीक आहे ना. हो पाणी आहे ते
2 वर्ष अनुभवलं का घरी गेलो का लगे वाटत जेवलो पण मला जाम पोट दुखायला हा का दोनदा जाऊन आलो पोट पण नाही पोट साफ पोट पण दुखतो पाणी नाही होतं पाणी आपल्याला या नाही पचन नाही ॲक्च्युली आता अनिल पाटील इथे राहून पटकन लोकांचं पाहुण्याचं सत्कार करायला पाहिजे पण ठीक आहे सत्कार करायला इकडे स्कोरिंगचा होत नाही। अंपायर से विनती है कि वह मैच की जल्द से जल्द शुरुआत करे, समय बड़ा कीमती है। मंडळाचे सदस्य असेल त्या इकडे या, त्यांना सांग उपस्थित राहा, इथे पाहुण्यांचा सत्कार करून घ्या, कर अनाउन्स कर, बोलो बोलो। मंडळाचे जे सदस्य आहेत कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी इकडे यायचं आहे, जे पाहुणी मंडळी आलेली आहे त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे। अंपायर से विनती है कि मैच की शुरुआत आपको जल्द से जल्द करनी है। मल्हारी मास्टर संघाला विनंती असेल की त्यांनी त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। टायगर मास्टर या संघाकडनं सलामीची जोडी मैदानात दाखल होते, ती म्हणजे अख्तरभाई आणि दिनेश म्हात्रे। दोघांविषयी म्हणायचं झालं तर खूपच मोठे फटके खेळणारे विस्फोटक असे हे फलंदाज जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत इथे धावांचा पाऊस पडेल। खूप मोठे मोठे फटके खेळणारा हा मोठा खिलाडी, बड़ी मैच का बड़ा खिलाड़ी मैदान पर। देखते हैं कितने गेंदों में 32 रनों का जो लक्ष्य है उसे वो पूरा करते हैं। बोलो मंडळाचे सदस्य बोलो। मंडळाचे जे सदस्य आहे कृपया त्यांनी यायचं आहे। आपल्याला या दमन चषकसाठी या मॅचसाठी जे पाहुणी मंडळी आलेली आहे त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे। दिनेश म्हात्रे और अख्तर शेख खाली एक ही नाम याद हुआ। आणि स्ट्राईकला आहे ते दिनेश म्हात्रे। दिनेश म्हात्रे खूप मोठा खेळाडू, उतुंग असे छक्के मारणारा हा खेळाडू मैदानात। लहू के आग को आप जलाना है, लहू के आग को आप जलाना है, मुझे पूरी दुनिया को खुश करके दिखाना है मुझे। गाडी कुठली खेळाडूंना थोडा त्रास होतोय, जी गाडी आहे ते गाडीची जी काच आहे ती चमकत आहे त्यांच्या डोळ्यांवर। कृपया अचानक मास्टर संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। जी गाडी ज्या गाडीची ग्लास चमकत आहे कृपया आपणास विनंती असेल की ती गाडी तिकडून काढायची आहे। स्ट्राइक लाईट दिनेश म्हात्रे, नॉन स्ट्राइक लाईट अख्तरभाई। बघूया कशा प्रकारची खेळी करतील दोन्ही खेळाडू। मल्हारी मास्टर या संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे भालचंद्र। भालचंद्र हा फिरकी गोलंदाज। देवेंद्र भोसकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होते। ही फायनलची मॅच आहे आणि या फायनलच्या मॅचचा नाणेफेकी होतो इथे। आपलं काय बोलू शकत नाही। बघूया नाणेफेकीचा कॉल जो आहे कोणाच्या बाजूने लागतोय तो।
अचानक मास्टरने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि त्यांचा निर्णय आहे की ते 1700 लावणार आहे. फिल्डिंग त्यांनी चूज केलेली आहे. घ्या मॅच चालू. मॅच स्टार्ट करा. अंपायर से विनती है कि मैच की शुरुआत की जाए. मल्हारी मास्टर या संघाकडनं पहिलं गोलंदाज जे आहे ते आहेत म्हणजे भालचंद्र हा फिरकी गोलंदाज. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील आणि दिनेश मात्र कशा प्रकारचा समाचार घेतील. आणि इथे मात्र पहिला चेंडू पंचांनी खराब घोषित केलेला आहे आणि इथे 1 धाव मिळेल खराब चेंडूच्या रूपानं. भालचंद आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातील. तो दिनेश म्हात्रे यांच्यासाठी. बघूया कशा प्रकारचा आणि स्टेट खेळून काढलेला हा चेंडू 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतात. या धावेने स्वतःचं खातं उघडतात ते दिनेश म्हात्रे. संघाची धावसंख्या होते 2 बिनबाद 2 आणि आता स्ट्राईकला आहेत ते अख्तर भाई बहुत ही ऊंचे कद के खिलाड़ी और उतने ही लेकिन ऊंचे फटके मारने के लिए जाने जाते हैं. इनके बल्ले से आग बरसती है भाइयों, आग. और ये मिडविकेट की दिशा में खेला हुआ वहां पर खिलाड़ी मौजूद है लेकिन कोई रन नहीं. स्कोर होते हैं 2. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन जातील भालचंद अख्तर भाई यांच्यासाठी. बघूया कशा प्रकारे सामना करतील अख्तर भाई. आणि पुन्हा एकदा गॅप मधून खेळून काढलेला चेंडू कोणाही फिल्डरकडे अडवण्याचा काही चान्स नाही आणि 4 धाव मिळून जातील. संघाची धावसंख्या होत आहे 36. यानंतरची 4 ओव्हरची असेल. 3 चेंडू मध्ये इथे 6 धावा गमावाव्या लागलेल्या आहेत भालचंद्र दिवा यांना. अख्तरभाई हे कोणाही चेंडूंचा खरपूस समाचार त्यांनी घेतलेला आहे आणि या 2 चेंडूंवर त्यांनी 4 धावा जमावलेल्या आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल थोडा स्लो झाला होता पण तो बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. प्रेक्षकांच्या नजरा अख्तरभाई यांच्या बॅटकडे लागलेल्या आहेत. खूप मोठा खेळाडू, स्फोटक खेळाडू. या खेळाडूला तुम्ही शांत ठेवू शकत नाही आणि आतापर्यंत हा खेळाडू शांत राहिला आहे म्हणजे मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि याचा उत्तर अख्तरभाई पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि ते 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया खतरनाक होऊ शकतो आणि ते मात्र दिनेश म्हात्रे एक हिरा गमावलेला आहे. टायगर मास्टर या संघाने दिनेश म्हात्रे यांच्या रूपानं संघाची धावसंख्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि ते 6 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दिनेश म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी मात्र दिनेश म्हात्रे. शाहीद भाई भालचंद आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातील. शेवटचा चेंडू घेऊन जातील ते अख्तरसाठी. संघाची धावसंख्या 7 धावांवर स्थिर आहे. बघूया या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळेल का मित्रांनो. अख्तर भाई बड़े मैच का बड़ा खिलाड़ी मैदान पर फिर से एक बार लेकिन वो खेला और यहाँ पे मिसफील्ड होता है और ये मिसफील्ड 4 रन मिलेंगे अख्तर भाई को और टीम का स्कोर हो रहा है 11. अख्तर भाई बड़े मैच का बड़ा खिलाड़ी भाई. एक बाद आकरा. बघूया मल्हारी मास्टर या संघाकडनं दुसरं षटक कोण घेऊन येतात. 4 रन शाहीद भाई किती धावांनी स्वतःच खातं उघडतील आणि जो लक्ष ठेवलेला आहे मल्हारी मास्टर या संघाने तो किती चेंडूमध्ये पूर्ण करतील. सर्वांच्या नजरा शाहीद भाई यांच्या बॅटिंगकडे लागलेल्या आहेत आणि दुसरं षटक घेऊन येतील
ते वसंत जाधव. बघूया वसंत जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पंचांकडे दाद मागताना शाहीबाई. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे. बघूया आज आपला अनुभव कशा प्रकारे त्याचा वापर करणार आहेत आणि आपल्या संघाला फायनलच्या मॅचमध्ये ते यश मिळवून देतील का. शाहीदभाई वसंत जाधव आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातील. ते शाहिद अन्सारी यांच्यासाठी जोरकस मारण्याचा आणि स्टेट खेळून काढलेला हा शॉट. एक धाव पूर्ण स्ट्राईकला गेलेले आहेत ते अख्तर शेख. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी मैदान पर. अभी तो चौका मारा है, अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है. आगाज देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. देखते हैं शाहिद भाई. और ये काफी सुरक्षित ढंग से खेल कर निकाला हुआ. एक रन कंप्लीट. संघाची धावसंख्या होत आहे ती 13. आतापर्यंत वसंत यांनी 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा शाहिदभाई टू वसंत. आणि आता मात्र हवे चेंडू रवी पाटील. चेंडू खाली परंतु तो झेल सुटतोय. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला झेल पकडावे लागतील आणि रवी पाटील फार नावाजलेला असा हा खेळाडू. सहजासहजी त्यांच्या हातून कॅच सुटत नाही, परंतु हा मॅचचा प्रेशर म्हणावा लागेल की या खेळाडूकडून असे कॅच सुटत आहेत. पुन्हा वसंत टू अख्तर भाई. देखते हैं क्या गेंद है और यहाँ पर अख्तर भाई को लौटना होगा वापस. बघूया आता अख्तर भाई यांच्या विकेटचं पतन झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण जातात ते मैदानात. संघाची धावसंख्या होत आहे ती 14. 2 बाद 14. वसंत यांच्या गोलंदाजीचे अजून षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. अख्तर भाई को लौटना होगा वापस. 4 चेंडू हाताळलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत. 1 विकेट मिळवली आहे. अख्तर भाई विकेट, त्याच्या विकेटचा फॉर विकेट. अख्तर भाई यांचा विकेट. अख्तर भाई यांनी 10 धावा बनवलेल्या आहेत आणि अख्तर भाई यांची जागा अख्तर भाई. देखते महेश पाटील क्या गेंद है. महेश पाटील कशा प्रकारची खेळी करतील इथे, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. खूप मोठा खेळाडू, चालाक खेळाडू. परंतु बघूया आज कशा प्रकारची चालाकी करतील, कारण आपल्या संघाला जर फायनल मारायची असेल तर काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि हा चमत्कार आपल्या बॅटमधून होणे गरजेचं आहे. वसंत आपल्या संघाने 5वा चेंडू घेऊन जातील ते महेशसाठी. बघूया महेश कशा प्रकारे खरपूस समाचार घेतील. वसंत यांच्या आणि पूर्ण एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू जातोय. जोरदार अपील होते आणि इथे मात्र महेश यांच्या विकेटचा पतन होतोय. इथे मात्र टायगर संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अंपायर ने अपना डिसीजन देना है कि आउट कैसे हुए हैं. एज लगकर स्टंपिंग. ओके. आणि महेश यांची जागा भरून काढण्यासाठी एक ते गणेश सुकाट. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बहुत सस्ते में चला गया. कशा प्रकारे खरपूस समाचार घेतील वसंत यांच्या आणि पूर्ण एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव जाता है कि मेहनत करके अगर पसीना बहाओगे, कहा जाता है मेहनत करके अगर पसीना बहाओगे क्रिकेट में तुम सेंचुरी जरूर बनाओगे. क्रिकेट मित्रांनो मेहनतीचा खेळ आहे. क्रिकेट मित्रांनो प्रॅक्टिसचा खेळ आहे. म्हणून सांगितलं जातं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. बघूया गणेश कशा प्रकारची खेळी करतील इथे, कारण की इथे शाहिदभाई आहेत. तुम्हाला फक्त त्यांचा साथ द्यायचा आहे.
वसंत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातील तो गणेशसाठी. बघूया विकेटची हॅट्रिक मिळवतील का. जोरकस मारलेला हा चेंडू हवे चेंडू आणि प्रभाकर दिवा यांच्या हातामध्ये आणि ते तिसरा हादरा बसतो यांच्या गोलंदाजीवर तो म्हणजे गणेश उगाडी यांचा. आता मात्र संघाच्या अडचणी खूप वाढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 14. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 14 आणि वसंत वसंत जाधव यांनी शेवटच्या 3 चेंडूवर 3 बळी मिळवलेले आहेत. संघाची धावसंख्या ही 14 धावांवर स्थिर आहे. विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बघूया मल्हारी मास्टर या संघाकडनं तिसरे षटक कोण घेऊन येत आहेत आणि येतात ते नरेश माळी. वेगवान असा गोलंदाज अचूक टप्पा ठेवणारा गोलंदाज. बघूया आज संघाला तुमच्या चांगल्या गोलंदाजीची गरज आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते नरेश माळी. आणि टायगर मास्टर संघाची दिवार म्हणजे शाहिद भाई अन्सारी मैदानात खूप वर्षाचा अनुभव त्यांच्या सोबत. बघूया आज अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतील का आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून देतील का शाहिद भाई. नरेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातील ते शाहिद भाई यांच्यासाठी आणि वेगळा खेळून काढलेला चेंडू मिसफिल्ड होतो रवी पाटील यांच्याकडनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया आणि 2 धावा दोन्ही खेळाडू यशस्वीरित्या पूर्ण करतात. नरेश माळी यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या होत आहे ती 16. 4 बाद 16. नरेश माळी आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातील ते शाहिद भाई यांच्यासाठी. मजा ही तब आता है खेलने में जब सामने कोई जबरदस्त हो, बिना कुछ किए जीतने का फायदा ही क्या. मजा तब है जब इम्तिहान सख्त हो. आज शाहिद भाई आपके लिए इम्तिहान खड़ा है लेकिन खड़ा खिलाड़ी भी कोई साधारण नहीं है. अरे आप में वो क्षमता है, आपके वो बाजू में दम है. आज आपको कुछ करके दिखाना है आपके टीम के लिए क्योंकि नाम कोई साधारण इंसान नहीं है और उनके नाम में ही काफी भरोसा है, विश्वास समाया हुआ है और इस विश्वास पर आज वो खरे उतरते हैं क्या. आणि नरेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातील ते शाहिद भाई यांच्यासाठी. आता मात्र निर्धाव चेंडू गेला होता. बघूया या चेंडू किती धावा जमवतील शाहिद भाई आणि त्याच प्रकारचे चेंडूची पुनरावृत्ती होतीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या 16 धावांवर स्थिर आहे. 9 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. बघूया नरेश कशा प्रकारची गोलंदाजी करते. पुन्हा एकदा जोरकस मारल्याचा आणि बघू गॅप मध्ये आहे आणि ते 4 धावा मिळून जातील. 8-12 आणि 8 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करते आवश्यकता. संघाची धावसंख्या होत आहे ती 20. नरेश यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये 6 धावा गमावलेल्या आहेत. पुन्हा एकदा आणि ते शाहिद भाई मैदान पर बड़ी मैच का बड़ा खिलाड़ी तगड़ा मुकाबला और फिर से वही गेंद सुरक्षित ढंग से खेल कर निकालिए. एक दाव हुई और दूसरी कोशिश परंतु एक ही रन पर दोनों को रुकना होगा. 7-11 और यहाँ पर 7 गेंदों में 11 रनों की जरूरत. आणि स्ट्राइक लाईट ते आसिफ. बघूया आसिफ कशा प्रकारची खेळी करतील, किती धावांनी स्वतःचं खातं उघडतील
आणि फार दुरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे निर्धाव चेंडू जातोय. नरेश यांनी आपल्या षटकामध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली ती 21, 4 बाद 21 आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र 11 धावांची आवश्यकता. बघूया मल्हारी मास्टर या संघाकडनं शेवटचं षटक कोण घेऊन येतात, कारण की आता मात्र 6 चेंडू मध्ये विजयासाठी टायगर मास्टर या संघाला 11 धावांची आवश्यकता आणि टायगर या मास्टर संघाचा शिलेदार अजूनपर्यंत मैदानात जंग लड़ रहे हैं, क्योंकि ये कोई मामूली खिलाड़ी नहीं है. अरे तजुर्बा इनमें भरा हुआ है और देखते हैं कि आज किसकी जीत होती है, गेंदबाज की कि बल्लेबाज की. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा खेळत असताना पराभवाची भीती बाळगू नका. मित्रांनो, स्पर्धा खेळत असताना पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आणि नवीन गोलंदाज जो होतो तो गणेश कोठावळे. गणेश कोठावळे यांनी आतापर्यंत खूप चांगली खेळी केलेली आहे संघासाठी आणि आता मात्र त्यांना इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघूया कशी प्रकारची गोलंदाजी करतील ते गणेश कोठावळे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता इथे विजयासाठी. खेळ असो वा आयुष्य, आपला सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागतीये परंतु कुठलीही धाव घेत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, पुढील 4 चेंडू कशा पद्धतीने टाकतील ते गणेश कोठावळे. पुन्हा एकदा जोरकस मारलेला हवेत चेंडू, बघूया कॅच होते का. प्रयत्न केला होता, वाह भाई वाह, मजा आ गया. अरे हाथों से नहीं, हम तो पैरों से भी गेंद को रोक सकते हैं आणि याचाच नमुना इथे नरेश माली यांनी दिलेला आहे. वाह भाई वाह, सलाम सलाम आपको सलाम. आणि इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. बघूया शाहिद भाई कशा प्रकारचे खेळी करतील इथे आणि जसा बॉल होता तसाच खेळून काढलेला आहे आणि ते मात्र झेल सुटतो. 1 धाव पूर्ण झाली होती, झेल सुटला होता परंतु शाहिद भाई यांचं लक्ष नव्हतं इथे, लक्ष नव्हतं आणि एकच धाव इथे मिळेल. दुखापत झालेली आहे. फर्स्ट एड बॉक्स जर असेल तर कृपया मैदानात घेऊन जायचं. मुन्नाभाई आपल्या गाडीमध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे, कृपया तो आणायचा आहे. खेळाडूला दुखापत झालेली आहे. मुन्नाबाईकडे आहे ना गाडीमध्ये, खेळी करतील इथे आणि जसा बॉल होता प्रॉब्लेम होईल. हो ना, ठीक आहे. आणि आता मध्ये विजयासाठी टायगर मास्टर या संघाला 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. खेळाडूसाठी पाणी घेऊन जायचं होता तसा. मुन्नाभाई फर्स्ट एड बॉक्स आपल्या गाडीमध्ये आहे, कृपया तो आणायचा आहे. खेळाडूला दुखापत झाली आहे. ते मात्र जिथे कुठे मुन्नाभाई बसले असतील कृपया जर तुम्ही लक्ष द्या. फर्स्ट एड बॉक्स घेऊन या. आणि जर खेळाडू जास्त दुखापत असेल जे सुटला होता परंतु शाहिद भाई यांचं लक्ष नव्हतं, डॉक्टरकडे घेऊन जायचंय. हो वालचंद दिवा उलटा पडला ना तो हात ते झाला.
फिरला अच्छा माझा खांदा गेला तर काय बोलू नाही, नागल्याला पडलो 2004 ला बाई. एक्स्ट्रा प्लेयर असतील ना त्यांनी घेऊन जावं. दुखापत झालेल्या खेळाडू बसवायचं आणि एक्स्ट्रा खेळाडू मैदानात उतरवायचं आणि 2 चेंडू मध्ये ते विजयासाठी आणि 8 धावांची आवश्यकता. हट्टा खट्टा खिलाड़ी मैदान पर, ये बैट नहीं है, ये तलवार है. अरे आज तो आपको कर दिखाना है. डंबल्स पे कितना दम होता है उसे बाहर निकालना है. लक्षच नव्हतं ऍक्च्युली, त्याला वाटलं कॅच घेतला. आज आसिफ यांना हीरो बनने का मौका अवसर है. ये अवसर सबको नहीं मिलता है. जो बहादुर होते हैं उन्हें ये मौका मिलता है. वो आया मैदान पर और दिलों में छा गया. खेल दिखाकर अपना हमारे दिल में बस गया. आज जर तुम्हाला इथे ऑडियन्सच्या प्रेक्षकांच्या जर हृदयामध्ये आपलं स्थान बनवायचं आहे तर तुम्हाला इथे 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. आणि हट्टाकट्टा खेळाडू मैदानात 2 चेंडूमध्ये 8 धावा. दोन्ही तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर गणेश कोढावले यांनी 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे टायगर मास्टर या संघाला आणि टायगर मास्टर या संघाचे शिलेदार म्हणजे आसिफ मैदान पर हट्टे कट्टे नौजवान दिखाते हैं कैसे रन बनाते हैं. देखते हैं ऑडियंस के पूरी नजरें इनके बल्ले पर लगी है. बल्ला ऐसा घुमाते हैं जैसे तलवार. आज देखते हैं इनके बल्ले में कितनी पावर है, इनके बाजुओं में कितनी क्षमता है. आणि गणेश कोढावले आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातील ते आसिफसाठी. बघूया आसिफ कशा प्रकारे समाचार घेतील. जोरकस मारने का प्रयत्न, ये हमारी समझ की गलती है और किसी खिलाड़ी के पास मौका नहीं. वाह भाई वाह, आसिफ आपको मान गए, आप सच में हीरो सीन के. वाह भाई वाह, ये लगा 6. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चेंडू घेऊन आसिफ कशा प्रकारे समाजाची मॅच जिंकायची असेल तर या एका चेंडूमध्ये 2 धावा मिळवावे लागतील. कंपल्सरी चेसिंग असेल आणि आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. माजी सरपंच दिनेश म्हात्रे साहेबांचं आगमन होतं आणि बघूया फायनलची मॅच आणि 2 धावांची आवश्यकता आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थाम लिया है बैट हाथ में. अब तो महासंग्राम होगा. विस्फोटक बल्लेबाजी से हार्ड बॉल बाउंड्री से बाहर होगा आणि याची प्रचिती इथे आलेली आहे. आणि आता जे आम्ही सांगितलं होतं की हट्टा कट्टा नौजवान 2 चेंडूमध्ये इथे 8 धावा जमवली माननीय श्री दिनेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. म्हात्रे साहेबांचं खूप 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 स्वागत. फायनल चालू म्हणून मॅन ऑफ द मॅच महेश पाटील चांगला चेंडू यायचा आहे. षटकारासाठी गणेश ही प्रतीक्षा किती धावांनी पूर्ण करतील. मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी आणि यायचं आहे या संघाचा डायमंड. बघूया डायमंड किती धावा मिळवते. चेंडू जोरकस मारलेला आणि पुन्हा एकदा हवाई सफरसाठी पाठवून दिले चेंडूला. बघूया शहर होतोय का जे पहिला होता आता 2 साधा खर्च केलेला आहे. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि
जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरायला खाकी दिली तशा प्रकारे गतीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू करतील आणि तो टप्प्याने टाकलेला यॉर्करमध्ये चेंडू आणि त्यांना खरपूर समस्या करतील अख्तर भाई. आणि पुन्हा एकदा गॅप मधून खेळून काढलेला चेंडू कोणाही फिल्डरकडे अडवण्याचा प्रयत्न आणि मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि ते एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया खतरनाक होऊ शकतो आणि ते मात्र दिनेश अख्तर भाई बड़े मैच का बड़ा खिलाड़ी मैदान पर फिर से एक बार लेकिन वो खेला और यहाँ पे मिस भी होता है और ये मिस अख्तर भाई बड़े मैच का बड़ा खिलाड़ी मैदान पर फिर से एक बार लेकिन वो खेला और यहाँ पे मिस भी होता है और ये मिस भाई बड़े मैच का बड़ा खिलाड़ी मैदान पर फिर से एक बार लेकिन वो खेला और यहाँ पे मिस भी होता है और ये मिस 4 रन मिलेंगे अख्तर भाई को हरीश बघूया आता अख्तर भाई त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील होते आणि यांच्या विकेट दौऱ्यामध्ये कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन आपण बघितला मित्रांनो कारण तो दमन मास्टर चषक जोरकस मारलेला हा चेंडू हवे चेंडू आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस मारलेचा नुकताच मॅच झाला होता याच्यामध्ये टायगर मास्टर कामोद संघाने अतिशय चांगला काम केला शाहीबाईचा संघ आपण बघितला शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना अतिशय मॅच या ठिकाणी सर्वांना सर्व प्रेक्षकांना आणि हा मात्र फायनलचा मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघूया फायनलची मॅच आणि 2 धावांची आवश्यकता आहे आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थांब लिया है बैट हाथ में थाम लिया है बैट हाथ में आप तो महासंघ मला ओळखतो का